सुरू असलेल्या मॅचमध्ये नेताजी तानाजी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर नाणेफेकीचा कौल नेताजी तानाजी या संघाने जिंकलाय. फिल्डिंग करतात आणि ठाणे फायटर्स बॅटिंगसाठी तयार. दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी असतील तर आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच कारवे सर. स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कल्याण परिमंडल कल्याण आयोजित कॉम्रेड ए बी वर्धन चषक 2025 पर्व 10वा सीझन आपण बघतायत आणि आपण आहोत बदलापूरच्या बारवी डॅम रोडच्या या क्रीडांगणावरती जे आहे नवीन वडवली येथे. आणि नवीन वडवलीचं अत्यंत सुंदर असं क्रीडांगण. आज स्पर्धेचा अंतिम निर्णायक निकालाचा दिवस आपण बघतायत आणि आज एकूण 14 संघांना यानंतरचा सामना कल्याण ग्रामीण विपक्ष पालघर फायटर्स. पालघर फायटर्स वनमाळी साहेब आपण आल्याची नोंद करायची आहे. नो बॉल. चेंडू निघालाय सीमा पार. 1+4 मिळतील एकूण धावा 5. चंद्रहास त्या ठिकाणी बघतायत आणि कुशल हे दोन बॅट्समन सलामीला. ठाणे फायटर्स बॅटिंग करत असताना मागचा सामना आपण बघितला. ओ यॉर्कर बॅट आणि बॅटच्या मधून डॉट बॉल. अमोल बॉलिंग मार्कवर आपण बघतायत. मागचा चेंडू खराब होता पण यावेळेस चांगलं कमबॅक. फ्रीड बॉल होता पण त्याचा काय फायदा घेता आला नाही बॅट्समन त्या ठिकाणी. हो हवेत पण पॉइंटचे फिल्डर खूप मागे होते. या दरम्यान चेंडू मागे निघालाय आणि या दरम्यान बघूया फलंदाज आउट. पहिला धक्का मैदानावरती. मैदानावर येत आहे. बॅट्समन नेम 12th मॅनला नाही माहिती, लक्षात येत नाही. कधी मला वाटतं एकमेकांना भेटले नाही. ओहो 12th मॅनची तपासणी करा. आय डी वगैरे बघा. बाहेरचा 12th मॅन हे सगळेजण का तर एकत्र एका झोनमधले असतील, एका सर्कलमधले असतील पण एकमेकांशी त्याचा परिचय नसेल. आज चेंडू यावेळेस डाव केला. गुड फिल्डिंग. काय फिल्डिंग आहे बघा. शॉर्ट कव्हरला जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी. वेगाने दरम्यान एकदा पूर्ण धावसंख्या धावफलक झाली ती म्हणजे 7. अमोल बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार. चांगलं कमबॅक बघा. 5 रन आले होते 9 वरती आणि त्यानंतरचं कमबॅक अफलातून राहिलं. अखेरचा बॉल अमोल ओव्हर द विकेट. ओ बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. षटक संपलंय पहिलं. या ठिकाणी आपण बघताय धावा फलकावरती केवळ 7. एक पंजा आला होता नो बॉलवरती पण तरी ठाणे सर्कलच्या ठाणे फायटर्सच्या खेळाडूंना त्याचा फायदा घेता आला नाही आणि 5 बॉल जे होते त्यामध्ये केवळ आणि 9 वरती म्हणजे अवांतरवरती 5 धावा आल्या होत्या आणि 6 बॉलमध्ये आपण जर बघितलं तर केवळ 2च धावा आल्यात. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी अमोलचं. बॉलिंग मार्कवर तयार नरेश. फिल्डिंगची व्यूह रचना बघू शकाल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतोय.
डीपमध्ये एक लॉंग ऑनला वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे, एक लॉंग ऑफला, एक डीप कव्हरला फिल्ड आणि त्याचबरोबर एक फिल्डर तुम्ही बघताय त्या डीप स्क्वेअर लेगला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मागे पाठवलं आहे, एक थर्ड मॅन देखील आहे आणि क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं तर थोडंसं पुढे आणलं आहे. शॉर्ट कव्हर आणि डीप कव्हरच्या मधोमध त्या ठिकाणी तैनात केलं आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. गोलंदाज तयार. नरेश स्टार्किंगला बॅट आपण बघतोय. पालघर फायटर्स अमोल राऊत आणि कल्याण ग्रामीण दीपकजी कवाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस पवान A1 पवान आधी XYZ लिहायला सांगितलं 12th मॅननी, आता नाव माहीत पडलंय. ओ हवेत एज लागली आहे, टायमिंग तितकं चांगलं नव्हतं. फिल्डर येत आहेत, चेंडू कव्हर करेपर्यंत या 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले, ती म्हणजे 9 धावा. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये सामना सुरू आहे. 12:15 झालेले आहे आणि उन्हाची झळ प्रत्येकाला जाणवते. तर कालही साहेबांनी उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये की मॅचेस थोड्या आधी व्हायला हव्यात, कारण एप्रिल मे म्हटलं की अंगाची लाही लाही होते. ओ आधीच बॅट फिरवली आहे, टायमिंग नव्हता अजिबात, पण विकेट किपर करतायत चूक. आज सकाळपासून अनेक संघांचे विकेट किपर चुका करतायत. डॉट चेंडू जर तुम्ही कलेक्ट करू शकत नाही तर मग कुठले चेंडू तुम्ही गॅदर करायला पकडा हा प्रश्न आहे. कारण गोलंदाज काय करे, डॉट बॉलवरती 22 रुपयाने जर धावा खर्च केल्या तर मग गोलंदाजावरती कुठेतरी तो दबाव येतो. गोलंदाज नरेश. हो यावेळेस मात्र चांगलं कलेक्शन विकेटच्या मागे आपण बघताय. पालघर फायटरचे हा डॉट अमोल बॉल. राऊत, पालघर फायटरचे अमोल राऊत कृपया मंचाशी संपर्क साधावा. धावसंख्या स्थिरावलेली आपण बघताय 10 वरती. बॉलिंग मार्ग तयार. हॅलो, खेळाडूंनी नोंद घ्यावी. 1 वाजता जेवणाची सोय केलेली आहे ग्राउंडच्या उजव्या साईडला, डाव्या साईडला. जेवणाची उत्तम व्यवस्था व्यासपीठाच्या उजव्या बाजूला करण्यात आलेली 1 आहे. वाजता तिथे पोहोचावे प्रत्येक खेळाडूंनी आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा. हा बघा, आणि विकेट किपर आज बघा आमचे अंपायर असतात बुटेरे सर. तर आणखीन एक डॉट बॉल तिथे होता, पण तोही 22 रुपयाने धावा. अगदी पहिल्या मॅचपासून आपण हे बघतोय कार्वे सर. आज विकेट किपर कुठल्याही टीमचा आपल्याला प्रॉपर बघायला मिळत नाही आहे. 11 धावा धावफलकावरती. हा देखील निसटला होता. फेविक्विकचा वापर करावा लागेल बहुतेक. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 11 एकूण चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 5. आणि या ओव्हरमध्ये ज्या 2 धावा आलेल्या आहेत 22च्या आल्यात आणि 2 या बॅटने आल्यात. आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल षटकाची होती समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 11, 5.5 धावांची धावगती या ठिकाणी बघायला मिळते. तर फार कमी ही धावगती बघायला मिळते, कारण टेनिस बॉल क्रिकेट त्या 3 ओव्हरची मॅच. अशा परिस्थितीमध्ये धावांची गती जर तुम्ही बघितली 3 ओव्हरमध्ये किमान एक 12 ते 15 धावांची धावगती असायला हवी, कारण की जितकी षटकं कमी तितका स्ट्राईक रेट तुमचा जास्त असायला हवा. आणि क्रिकेटमध्ये मुळात खरं तर सुरुवात जेव्हा ODIची झाली तेव्हा 60 षटकांची ती मॅच व्हायची एक दिवसीय. त्यानंतर ती 50 षटकांवरती आली. त्यानंतर आता T20चा जमाना आपण बघतोय. षटकं कमी म्हणले की धावांचा पाऊस. आता T20मध्ये आपण बघतोय 200 धावा सर्रासपणे होतात. पूर्वी ODIमध्ये 250 रन झाले की मॅच जिंकल्यामध्ये तो संघ जमा असायचा. कधी कधी ODIमध्ये आपल्याला 100 धावांच्या आत फलंदाज बाद होताना आपण बघतो. टेस्ट क्रिकेटमध्येही 100च्या आतही काही संघ ऑलआउट झालेले आहेत. T20मध्ये आपण 200+ धावा बघितलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलर्स बॅट. आणखीन एक डॉट बॉल. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज आपण बघितलं या इनिंगमध्ये भरपूर जास्त आहे. पहिल्या ओव्हरमध्ये डॉट आपण बघितले तर एकूण 4 डॉट आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितले तर 3 डॉट. या ओव्हरमध्ये आपण विजयी संघाचे कप्तान बाजूला जाऊ नये. शेवटच्या मॅच नंतर लकी ड्रॉ होणार आहे आणि त्याप्रमाणे पुढचे लॉट्स ठरतील. हो यावेळेस मात्र आपण बघताय बघा
विकेट किपरचं काय करायचं, कुठे लपवायचा प्रश्न पडला असेल कॅप्टनला. 2200 रुपयाने आणखीन एक धाव. या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये कल्याण ग्रामीण आणि पालघर फायटर्स टॉससाठी यायचे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 12. वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 13 धावा झाले. अखेरचं षटक आहे. 3 चेंडू झाल्यात. 3 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मार्कवर डोरे. डॉट बॉल. विकेट कीपर यांनी आता ग्लोव्ज मस्त घातलेले आहेत आणि बघा स्टायलिश विकेट कीपर आहेत आपले. होतं असं कधी कधी. पुढच्या मॅचमध्ये जर जिंकले इथे, पुढच्या मॅचमध्ये एक चांगले ग्लोव्ज आणखीन चांगले घेऊन येतील ते. बघा असं वाटतंय विकेट कीपर आणि बॉलरच खेळतोय. आणखीन एक डॉट बॉल. या 18 बॉलमध्ये 10 ते 11 बॉल हे डॉटच आहेत. धावफलकावरती 13. अशी बॅटिंग झाली तर हा देखील मागे. अशा प्रकारे विकेट कीपर आणि बॉलरचा या ठिकाणी मस्त खेळ झालाय, सराव झालाय. 3 ओव्हर संपलेल्या धावफलकावरती बघता आपण 13 आणि 14 धावांची गरज विजयासाठी आपण बघितली आणि 14ही झाल्या नसत्या. विकेट किपरने 3-4 बॉल पकडले असते, पण त्याने म्हटलं बॅटिंगसाठी काही रन व्हायला पाहिजेत आपल्यालाही. तर 14 धावांची गरज. सतीश सरांकडे काही अनाउन्समेंट असतील तर त्या करून घ्या. टॉस वगैरे झालाय का? नाही, टॉस करायचा आहे सर. या चला. टॉससाठी या. टॉससाठी चला. कल्याण ग्रामीण दीपकजी कमाने आणि पालघर फायटर्स अमोल राऊत सर. टॉससाठी विनोदजी गिलबिले साहेब. कारण काही जण लेट आले त्यांना माहिती नाही, लिहून आणणार नाही तर विसरले तर वांदे होतील. चला अंपायर या. बघा आमचे बुटेरे सर, क्या बात आहे. एनर्जी ड्रिंक घेऊन आलेले आहेत. ग्लुकॉन डी घ्या, टँक प्या. एनर्जी म्हणजे दुसरी एनर्जी ड्रिंक घेऊ नका.
आपला ग्लुकॉन डी वगैरे घेऊ शकता तुम्ही. आणि असलं काही ड्रिंक घेऊ नका की तुमच्या मेंदूवरचं नियंत्रण हरवेल आणि मग तुम्ही नको ते शब्दप्रयोग कराल. चला 14ची गरज आहे. आणि मनोज सर जेव्हा कॉमेडी करतात तेव्हा भरपूर धावा होतात. असा आमचा आजच्या दिवसाचा अनुभव आम्ही बघतोय. हो पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर चौकार. हो हा देखील पूल करायचा तर हा देखील गेलाय. फाईन लेग सीमा पार बायच्या रूपाने 4 धावा. आलेला आहे. आमचे प्रवीण विशेष सर इतके असतायत की जशी मामनोलीची टीम आता विजय होणार आहे. इथे काय आनंद आहे बघा. पावड्या हो हो 3 बॉल 3 चेंडू गेलेत बाहेर. 12 धावा केवळ 2 धावांची गरज. पालघर रक्षण स्वीकारलेलं आहे. चला उतरायचे पालघरने लगेच. यानंतर केवळ 2 धावांची गरज. मॅच फिनिश झालेली आहे जवळजवळ. तर 12 धावा आणि केवळ 2 धावांची गरज. हो हो बघा बघा विकेट किपर बघा काय एफर्ट्स होते बघा. नाव काय गणपत. नाही नाही दारूला वगैरे नका ते तुम्ही बोला. बघा विनिंग शॉट. मॅच फिनिश. 5 बॉल मध्ये मॅच जिंकलेली आहे. अभिनंदन या ठिकाणी आपण करूया. नेताजी तानाजी हा संघ जिंकलेला आहे. तर चला पालघर उतरा. मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया.